विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। म्हणजे समजा आणि साहेब वंदन आणि पेड्या मारुतीला पाणी साचायचं ना, गेल्या वर्षीपासून बंद कसं काय नाही, यावर्षी थोडं सोल्युशन काढलं आणि क्लीन केलं, म्हणजे पुढे माणसाला चालायला लावलं. हा त्यामुळे मागच्या वर्षी बंदाला आणि अजिबात पाणी टीम असतेच सर. पंप तर आहे ना, नाही तुम्ही ते पंप लावलेले फोटो दाखवा. रिअल हे सगळं आम्हाला आता माहिती कुठे काय गडबड होऊ शकते. 52 स्पॉट बस आम्हाला माहिती, आमचे 52 स्पॉट हे तुमचे पंप लागलेले हे बघा, हे पंप लागले, हे जनरेटर आहे सर. हा चिखलवाडीचा चिखलवाडी का? त्याच्यामध्ये त्याने खालून पाणी येतं ते आपलं क्रॉस हायवेच्या बाजूला पाईप टाकले, खाली बघा नाला दिसतोय. मोठा पंप आहे या सर, हे पण तयारीमध्ये आहे. आणि हा 24 तास माणूस असतो. 24 तास माणूस. येस सर. तर आणि मार्केटमध्ये आपण जे हे आहे बंधन आहे. मार्केटमध्ये पेढ्यामध्ये जिथे जे पाणी साचत होतं, तसं यावर्षी आपण सबमर्सिबल हे लावून तर त्याची पूर्ण मेकॅनिझम केलं. यावर्षी पाणी साचलं. जर दुसरा मासुंदा ओव्हरफ्लो होऊन बाहेर जायचा तर 2 HP आपण मागच्या वर्षी टाकले, तसं सबमर्सिबल यावर्षी टाकले आणि त्याचा सब फ्लो स्मूथली आपण पुढे पाठवतो, जेणेकरून मार्केटमध्ये पाणी नाही जातं. ती मेकॅनिझम यावर्षी देखील केली. आणि किती स्पॉट आहेत ते? 70 स्पॉट 64 आहेत आता सध्या. 64 पंप लागले आणि सेन्सर किती ठिकाणी लागले? 8 ठिकाणी सेन्सर लागले सर. 8 नाल्यावर. हो सर, लागले. ते काय तुम्हाला इथं करतो, इथं दिसणार? इथे दिसणार जे लेवल सर वर येईल ना, म्हणजे ते अलर्ट आपल्याला कमांड अँड कंट्रोल सेंटर राहील. कमांड अँड कंट्रोल सेंटर पुढे कन्सर्न डिपार्टमेंटला सांगितल्यावर अलर्ट आहे. नागरिक आहे त्यांना आपण अलर्ट करणार, त्यांना सेफ जागे जर समजा तसं वाटत नाल्यावर पण सेन्सर लावले. जिथे पाण्याची पातळी दरवर्षी जास्त वाढते. आणि 52 लो लाईन स्पॉट, 52 स्पॉट आयडेंटिफाईड. एनडीआरएफची एक टीम आहे. एनडीआरएफ आहे का? एनडीआरएफच्या 2 टीम बाकी सगळीकडे परिस्थिती नियंत्रणात. ठाणे शहर असेल, जिल्ह्यातील संपूर्ण आपत्ती व्यवस्थापनाची आपण माहिती घेतलेली आहे. कशा प्रकारे सध्या परिस्थिती आहे, वॉटर लॉगिंगचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा महानगरपालिकेची तयारी कशा प्रकारे? आता माहिती तुमच्या समोरच घेतली मी आणि तिथं पाहिलं पण, म्हणजे फोन हॉटलाईन कुठून कुठे किती फोन आहेत ते, म्हणजे फोन बिझी लागू नये म्हणून खूप नंबर दिलेले आहेत. हंटिंग लाईन्स आहेत आणि सीसी कॅमेऱ्याची देखील तिथं अरेंजमेंट केलेली आहे की आपण जवळपास 52 लो लाईन एरिया आयडेंटिफाय केलेत. आणि तिथं या ठिकाणी ह्या आपत्ती जो कक्ष आहे आपला नियंत्रण कक्ष 24/7 इथं आहे आणि 3 वरिष्ठ अधिकारी इथं असतात. त्याचबरोबर प्रभाग समिती स्तरावर पण आपण सगळे JCB मशीन आणि एक अधिकारी ठेवलेले, म्हणजे इमर्जन्सी ताबडतोब तिथं त्यांना आपल्याला मदत करता येईल. त्याचबरोबर 38 ठिकाणी 66 पंप जे आहेत, जे लो लाईन एरिया तिथं पाणी साचतं, 66 पंप देखील त्या ठिकाणी लावलेत. विशेष म्हणजे नाल्यावर सेन्सर लावलेले 8 ठिकाणी, म्हणजे जसं पाणी वाढेल तसं त्याने इथं कंट्रोल रूममध्ये अलर्ट मिळेल आणि तिथल्या लोकांनाही देखील ते अलर्ट करू शकतात की पाणी वाढतंय आणि त्याप्रमाणे त्यांना सुरक्षित स्थळी आपल्याला हलवता येईल. CCTVच्या माध्यमातून मॉनिटरिंग देखील केलं जाईल. आणि बाकी तर मला वाटतं पर्जन्यमापक यंत्र पण तुम्ही बसवले 6 ठिकाणी आणि त्यामुळे त्याचा देखील आपल्याला त्याचा फायदा होईल. TDRFची टीम महापालिकेचीच आहे आणि 2 NDRFच्या टीम तुम्ही आज येत आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये देखील फायदा या ठिकाणी होईल. आणि सर्व पंपिंग आपले जे आहेत मोटर्स, तुम्हाला गेल्या वर्षी जिथं जिथं तुम्हाला माहित आहे की पाणी वॉटर लॉगिंग झालंय, तर तुम्ही ते आयडेंटिफाय करून काही स्पॉट जे आहेत ते तर आता पाणी यावर्षी साचत नाही, जे मेकॅनिझम तुम्ही बनवलंय, त्यामुळे त्याचा देखील फायदा या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याचबरोबर रस्त्यांची सगळी डागडुजी झालेली आहे
आणि मॅनहोल जे आहेत त्याच्यावर तुम्ही जाळ्या बसून मॅन होल्स म्हणत नाही, मी मशीन होल्स म्हणतो. मशीन होल म्हणजे पॅक करून टाकले. नाही, त्याला झाकण लावले असं. हा, म्हणजे माणूस कोणी पडला नाही पाहिजे आत. जर म्हणजे ते निघणार नाहीत ना. निघणार नाही सर. खाली स्टीलच्या जाळ्या लावल्या, तुम्हाला साफ करायला म्हणजे स्टीलची जाळी लावलेली आहे, त्यामुळे सेफ्टीसाठी. म्हणजे झाकण ओढून जरी गेलं हा, तरी ते- बरोबर. त्यामुळे एकंदरीत मला वाटतं सर्व तयारी ठाणे महापालिकेने केलेली आहे आणि ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणी देखील मोठ्या पंपांची व्यवस्था केली आहे. तिथे माणूस देखील तिथं 24 तास माणूस तिथं थांबणार आहे, म्हणजे 3 शिफ्टमध्ये. त्यामुळे एकंदर सगळं जर पाहिलं तर ठाण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची जी काही परिस्थिती आणि कुठं काही परिस्थिती उद्भवू शकते त्या ठिकाणी नियोजन ठाणे महापालिकेने चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. लाईफ जॅकेट, रेस्क्यू बोट 21 बोटची व्यवस्था केलेली आहे. स्विमर्स आहेत, ते पट्टीचे स्विमर्स आहेत 15. स्कुबा डायव्हर्स आहेत, ते त्यांनाही देखील त्यांनी घेतलेलं आहे. रेल्वे आणि आपण ठाणे महापालिका मिळून नाल्याची सफाई देखील, कलवट सफाई, रेल्वे कलवट, ते देखील आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी अतिशय साथीचे आजार पसरू नये म्हणून त्याची व्यवस्था केलेली आहे. औषध साठा आणि हे. त्यामुळे मला वाटतं हा पाऊस जो आहे हा 15-16 दिवस अगोदर आलेला आहे आणि पाऊस आलाय तो पण अगदी जुलैमध्ये जसा पावसाळा असतो तसा पावसाळा आलाय. आणि मला वाटतं पाऊस देखील किती मिलीमीटर पडला? पाऊस 135 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे जास्तीचा पाऊस पडलाय. मुंबईमध्ये 250 मिलीमीटर पाऊस पडलाय. पण 135 म्हणजे आपण एकंदरीत 50-55 मिलीमीटर अपेक्षित करतो, पण 135 मिलीमीटरचा पाऊस पडलेला असताना देखील या ठिकाणी ठाण्यामध्ये कुठेही पाणी साचलेलं नाही आणि साचलं असेल ते तात्काळ पंपाने काढण्याचा निचरा करण्याचा हे प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे आणि म्हणून कॉन्टॅक्ट आणि कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन अशा पद्धतीने तुम्ही ठाणे महापालिका काम करेल आणि त्यामुळे रिस्पॉन्स टाईम जो आहे तो कमी झाला. एखाद्याची कंप्लेंट आली तर ताबडतोब त्याला रिस्पॉन्ड करून तिथं आपली त्या भागातली यंत्रणा तिकडे पोहोचेल. पाऊस पडायला सुरुवात झाली की कामगार उभं राहणार इमिडिएटली. आणि म्हणजे पाऊस आता पाऊस पडतोय ना, तुमची माणसं उभे आहेत, त्यामुळे त्या स्पॉटवर माणसं आहेत. त्यामुळे रिस्पॉन्स टाइम जो आहे तो रिस्पॉन्स टाइम कमी असेल तर होणारी दुर्घटना, जीविताची आणि मालमत्तेची हानी होणार नाही आणि 0 कॅज्युअल्टी हे एक फोकस आपण ठेवलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांची गैरसोय होऊ नये. आणि जिथं लँडस्लाईड सारखं जो जागा आहे ते पण आयडेंटिफाय केलेलं आहे. मुंबऱ्याचं तुमचं हेच स्ट्रेंथनिंगचं काम चालू आहे, तुम्ही हे जाळीचं काम चालू आहे. आणखी जिथं जिथं स्पॉट आहेत तिथं देखील आपल्याला तशी मुंबईमध्ये पण देखील मी सूचना केलेल्या आहेत, तिथं देखील काम सुरू आहे. धोकादायक इमारतीच्या बाबतीमध्ये C1 जे आहे, C1 कॅटेगरी जे आहे त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी महापालिकेने घेतलेली आहे. भाग ठाणे महानगरपालिकेत झाला. ठाणे जिल्ह्याचं पाहिलं तर उल्हास नदीचा दरवर्षीचा एक अनुभव आहे की आजही धोक्याची पातळी ओरडली, पण पाऊस कमी असल्यामुळे नुकसान झालं नाही, पण अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या जातात. त्याला आपण काय आव्हान? नाही, तुम्ही तुमच्या माध्यमातून मी जनतेला हे सांगू इच्छितो नागरिकांना, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता जिथं रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे, त्या ठिकाणी देखील नागरिकांनी देखील काळजी घेतली पाहिजे. नियम आणि बंधनं सोडा, पण आपण स्वतःहूनच आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे आणि जिथं धोका उद्भवू शकतो तिथं जाणं टाळलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही अफवांवर
विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जो शासनाकडून महापालिकेकडून जो मेसेज येईल तोच आपला, आणि आपत्ती व्यवस्थापन आपलं ठाणे कंट्रोल जिल्हा अधिकृतपणे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नागरिकांनी देखील आपले आणि आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरक्षित जिथं स्थळं नसतील त्या ठिकाणी जाणंही टाळलं पाहिजे. पूर्णपणे ठाणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार पूर्णपणे नागरिकांचं जीवन या पावसाळ्यामध्ये सुरक्षित कसं राहील आणि त्यांची गैरसोय कशी होणार नाही याची पूर्णपणे काळजी आणि खबरदारी घेईल. सर, आदित्य ठाकरेंनी मातोश्रीमधून बाहेर पडत थेट मुंबई गाठलेली, अनेक ठिकाणी पाणी सगळं साचलेल्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवरती कुठेतरी आरोप करताना ते दिसत आहे. आता मला त्याच्यावर आरोप प्रत्यारोपावर जायचं नाही. आता आम्हाला पहिलं तर नागरिकांना मदत करायची आहे. ही आपत्ती आहे. या आपत्तीमध्ये संकट काळामध्ये किंबहुना जे पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढलेलं आहे आणि बिफोर टाइम पाऊस 15 दिवस अगोदर आलेला आहे, त्यामुळे जी काही थोडी तारांबळ उडालेली आहे आणि नागरिकांची गैरसोय झालेली आहे, त्यांना मदत करायची. आम्हाला पहिला आमचा फोकस मदतीवर आहे. राजकारण करणाऱ्यांनी राजकारण त्यांना काय प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं असतं. गेले 25 वर्ष मुंबईमध्ये कोण होतं आपल्याला माहित आहे. त्यामुळे मला आता त्याच्यावर काही भाष्य करायचं नाहीये. आता फक्त आमची सगळी जी टीम आहे आपत्ती व्यवस्थापनाची, ती लोकांना मदत करण्याचं काम करते आहे. कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पण आलमट्टी धरणाची उंची वाढवणार असं तिथल्या उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. कुठेतरी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कोल्हापूरकरांवर आपत्ती येणार नाही यासाठी सरकार पूर्णपणे खबरदारी घेईल. सरकार पूर्ण काळजी घेईल. धरणाची उंची वाढवण्यावर ते ठाम आहे तिथलं सरकार. अरे बाबा, ठीक आहे ना, उंची वाढवण्यावर ठाम आहे काय? कुठे कोणाचा सरकार आपलंही आहे ना. आपल्या सरकारची आमची जबाबदारी आहे ना की कोल्हापूरवासियांच्या जीविताचं रक्षण करणं, त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणं आणि पूर त्या भागामध्ये न येण्यासाठी जे काही कुणाशी बोलायचं ते मुख्यमंत्री आहेत, आम्ही बोलू ना. तुम्ही गेले होते, अशी दुर्घटना होऊ नये यासाठी दरड कोसळण्याच्या भागात कशा प्रकारची तयारी आपल्याकडनं करण्यात आली आहे? दरड या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका झाल्या. एक आपल्या राज्यस्तरीय बैठक झाली, एक बैठक झाली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टगार्ड या सगळ्यांच्या बरोबर बैठक झाली आणि त्यामध्ये दरड प्रवण क्षेत्र जे आहे याचे आयडेंटिफिकेशन झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सुरक्षितच्या दृष्टीने नागरिकांच्या जीविताचं, मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या नुकसानीचं पंचनामे करण्याचे आदेश, सूचना दिलेल्या आहेत. मी कालपासून देखील अनेक कलेक्टर, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलतोय आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, आज अजितदादा देखील आपण पुण्यामध्ये त्यांनी देखील पाहणी केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय देखील त्याचा आढावा घेत आहेत. मी आणि आता आपले डिझास्टर मंत्री गिरीश महाजन आम्ही देखील बीएमसीच्या कंट्रोल रूममध्ये होतो, राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रूममध्ये होतो. त्यामुळे सगळी सिस्टीम जी आहे, सगळी यंत्रणा काम करते. शासन प्रशासन कामाला लागलेलं आहे. आज थाने में जो आपत्ति व्यवस्थापन की का जायजा लिया है, बहुत ही अच्छी तरह से ये आपत्ति व्यवस्थापन 24/7 ये अलर्ट है. तीनों शिफ्ट में लोग काम कर रहे हैं यहाँ पर और हर वार्ड लेवल पर हमारी मशीनरी और लोग तैनात है. रिस्पांस टाइम बहुत ही कम है. कम समय में लोगों को जाके मदद मिलेगी. यहाँ पर 52 स्पॉट आइडेंटिफाई किया है. वो जो लो लाइन एरिया है वह वाटर लॉगिंग हो सकती है. वहाँ पंप 66 पंप जो है उसका इंतजाम किया है. कुछ 8 नाले पे सेंसर भी बिठाया गया है क्योंकि वह पानी भरेगा तो वहाँ लोगों को अलर्ट कर सकते हैं, वहाँ लोगों को बाजू में सेफ जगह पे सुरक्षित रख सकते हैं. ये ऐसा सब जो नियोजन है वो पूरी तरह सीसी कैमरा को लगा दिया है. उसका यहाँ पर ये कंट्रोल रूम में दिखाई देगा. तो पूरी तरह जो भी और यहाँ पर सब सीनियर ऑफिसर यहाँ बैठेंगे और फोन की लाइनें भी काफी है.
हंटिंग लाइन से 13 हॉटलाइन है, क्योंकि फोन भी बिजी नहीं आएगा, सबको फोन में बात कर सकते हैं, कंप्लेंट कर सकते हैं और तुरंत उनको मदद करने का इंतजाम यहाँ पर नियोजन ठाणे कारपोरेशन ने किया हुआ है। ठाणे कारपोरेशन और जिला प्रशासन और स्टेट प्रशासन, राज्य प्रशासन, ये सभी लोग पूरी तरह अलर्ट है, सब लोग काम पर कर रहे हैं। और मुझे लगता है कि इस बारिश में इतना तेज बारिश हुए पहली बार 100 साल में, लोग बोलते हैं इतने पहले 15 दिन पहले बारिश आया ही नहीं। और 250 मिलीमीटर बारिश मुंबई में गिरा, 150 मिलीमीटर बारिश ठाणे में गिरा। और ऐसे परिस्थिति में भी ठाणे में पानी जमा नहीं हुआ है, वाटर लॉगिंग नहीं हुई है। इसका मतलब है कि लोग हमारे काम कर रहे हैं और फील्ड पे काम कर रहे हैं। धन्यवाद। जो है बिल्डिंग के भाग का जो हिस्सा कुछ ढह गया है, म्हाडा का बिल्डिंग का कुछ, माहिम में म्हाडा की बिल्डिंग है वो, उसका कुछ पार्ट जो है डैमेज हुआ है, लेकिन कोई भी वहाँ पर कैजुअलिटी नहीं है। सर आपके निर्देश से ठाणे में जो ऐसी बिल्डिंग है उनको क्या कुछ निर्देश वाढत चाललेलं शहर कोविडच्या बाबतीमध्ये पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। आरोग्य विभाग पूर्ण लक्ष ठेवून आरोग्य मंत्र्यांशी माझी सातत्याने चर्चा झालेली आहे आणि या बाबतीमध्ये कोविडच्या संदर्भात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे। लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, काळजी घेण्याची गरज आहे। आणि म्हणून पावसात देखील आणि जे कोविडचे रुग्ण आपल्याला दिसत आहेत यामध्ये देखील आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही, पण प्रत्येकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आपली काळजी घेण्याची आवश्यकता आहे। शासन बरोबर आणि प्रशासन लोकांची सुरक्षा याला बिल्कुल प्राधान्य देते। 0 कैजुअलिटी यही हमारा टारगेट है। धन्यवाद। अजिंक्य बाजूला अजिंक्य ते वीज पडतात त्यांनी यंत्र बसवले लाइटनिंग गण्याच्या डोक्यावर वीज पाडा नाही तो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।